नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण ओला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आज शिवरात्रीचा दिवस आणि हे आपल्याला दिसतंय शिवरात्रीचं लांबून दृश्य. तर बघा हे कुठं आहे मित्रांनो, ही महाशिवरात्र. तर मित्रांनो, आपण आज पोहोचलो आहे रतनवाडी या गावामध्ये. अमृतेश्वर या ठिकाणी या पार्किंग पॉईंटवर आपण इथं थांबलो आहे आणि इथून मित्रांनो शिवरात्रीला सुरुवात होते. आलेल्या पर्यटकांच्या इथं गाड्या दिसतात आणि इथं दिसतात मित्रांनो लहान मुलांचे खेळणे पाळणे. तर ते राहाट म्हणतो आमच्याकडं. तर ते राहाट इथे दिसतात. अजून काही एवढी गर्दी वाटत नाही. हे पहा, हे जे दृश्य दिसतंय तर अजून पाहिजे अशी गर्दी वाटत नाही या शिवरात्रीमध्ये. आणि अशातच आपण आता चाललो आहे मित्रांनो मंदिराकडं. तर हे दृश्य दिसतंय आपल्याला. बाजूनच अनेक प्रकारची दुकानं लागलेली आहेत आणि या दुकानांच्या मधून आपण या रस्त्यानं मंदिराकडे निघालो आहे. तर अजून पाहिजे अशी गर्दी वाटत नाही. लांबचे लोक अजून आलेले नाहीत आणि इथंसुद्धा ह्या जे खेळणे पाळणे आहेत लहान मुलांचे, इथंसुद्धा अजून काही गर्दी वाटत नाही. पण मित्रांनो, इथं ह्या राट गाडग्यावाल्यांनी किंवा जे इथं हे खेळणेवाले आहेत यांनी इथं आदिवासी तारपा ही म्युझिक लावून इथं हे मुलं नाचवायचा हा खेळ चालू आहे. अजून गर्दी झालेली नाही आणि ठराविक जे मुलं आलेत ते या कोणी गाड्यांमध्ये बसतात, तर कोणी इकडं बघा हे घसरगुंडी जी आहे उड्या मारण्यासाठी, इथंसुद्धा अजून काही गर्दी नाही आहे. आणि इकडं सुद्धा जे उड्या मारायचे खेळ आहे याला काय म्हणतात माहीत नाही आपल्याला. इथंसुद्धा अजून काही गर्दी नाही. 2-4 पोरं फक्त उड्या मारताना दिसतात आपल्याला. तर अशी ही शिवरात्री मित्रांनो सकाळचा टाईम आहे आणि इथून आता आपण मंदिराकडे जाणार आहे. पण पहिलं तीर्थाकडे जाऊ. तर मग आता मित्रांनो आपण निघालो तीर्थाकडे. आता तीर्थाकडे जरी म्हटलं तरी अजून पाहिजे अशी गर्दी नाही आहे. हे पहा, एकदम ठराविक आणि तुरळक लोक आहेत. हे जवळचेच थोडेफार आलेत आणि लांबचे अजून यायला बाकी. तर खरी गर्दी मित्रांनो दुपारच्या पुढं होईल. आता ह्या तीर्थाकडे जायचं म्हटलं ना तर आंघोळी, अनेक जण आंघोळी करतात, अनेक जण हातपाय धुतात. तर हे असं एक वर्षभर केलेले पाप धुवायचं ठिकाण म्हणलं तरी चालेल मित्रांनो. तर असं या तीर्थाकडं प्रत्येकजण येतो आहे. कोणी हातपाय धुतो आहे, कोणी आंघोळ करतो आहे आणि मग निघतो आहे ते मंदिराच्या दिशेनं. तर आता इथं लहान पोरं आणल्यात आणि आंघोळी तर नाही, पण मग काहींच्या तोंडात धुवायची, हातपाय धुवायची. हे पहा, एकदम बारीक लहान बच्चेसुद्धा आणलेत. अशी शिवरात्र मित्रांनो अमृतेश्वर रतनवाडी या ठिकाणी भरते. तर हे पहा, इथं तीर्थाच्या बाजूला हे देव आहेत. प्राचीन दगडी मूर्ती आहेत. त्यांची काहींची तुटतुटही झालेली आपल्याला दिसते. आणि आता आपण निघालो आहे दर्शनाच्या दिशेनं. इथं एक गोळ्यावाला आहे मित्रांनो, बर्फाचे गोळे लहान पोरांना. आणि आता मंदिराच्या दिशेनं निघालो आहे आपण. अजून पाहिजे अशी गर्दी वाटत नाही. तर खाली आपल्याला आता थोडंसं या रस्त्यानं चालत जायला लागणार आहे. बाजूला दुकानांचे पाले दुकानं लावलेले आणि या रस्त्यानं आपण आता चाललो आहे मंदिराच्या दिशेनं.
तर मित्रांनो, आता इथं अनेक जण येऊनही गेलेत, अनेक जण येतातही, काहींना माहीतही नाही. असं हे अमृतेश्वर मंदिर, रतनवाडीचं महादेवाचं मंदिर. आणि इथे हे पहा अनेक दुकानं आहेत, प्रत्येक ठिकाणी दुकानं लागलेली आपल्याला दिसतात. इथं खाऊचं दुकानसुद्धा आहे. आणि अशातच अजून गर्दी तर नाही, तरी पण दुकानदार थोडेसे व्यस्त आहेतच. आणि हे इथं जे पब्लिक दिसते काही मंदिराकडे जाताना, तर काही परत येताना अशी ही वर्दळ आहे. आणि आता एकदम मंदिराच्या थोडंसं बाजूला आपण आलो, एकदम जवळच. तर हे पहा मित्रांनो, आता इथून ही जी कमान दिसते आपल्याला, या कमानीमधून आत जायची इथपर्यंत लाईन लागलेली दिसते. दर्शन रांग जी म्हणतो आपण, तर इथेही दर्शन रांग दिसते मित्रांनो, खूपच लांब आहे. डायरेक्ट कमानीच्या बाहेरपर्यंत सकाळी सकाळी एवढी लाईन लागली म्हणल्यावर दिवसभरात भरपूर गर्दी होण्याची शक्यता वाटते. तर आपण आता डायरेक्ट म्हणजे या रांगेला न थांबता आपण पुढं चाललो आहे. काही अनेक लोक ये जा चालू आहे. हे पहा एवढी लांब लाईन दिसते आपल्याला दर्शनासाठी. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये न जाता, कारण खूपच लांब रांग लागलेली गर्दी सकाळी सकाळी का होईना. आणि मग आता मित्रांनो, आपण आत न जाता थोडंसं बाहेरूनच, तर हे बघा इकडं काहीसुद्धा म्हणजे दिसतात लोक. इकडं काही झाडाच्या सावलीला बसलेले दिसतात, तर काही इकडं फराळाचं जे खिचडी वाटप राहते मित्रांनो, तिकडं काहींचं चालू आहे. अनेक जण इथं बसलेत, काही त्या महाप्रसादासाठी जाताना येताना दिसतात, तर काही नाश्ता म्हणजे खिचडीचा जो उपवास ते फराळाचं करताना दिसतात. तर मग आता आपण ह्या फराळ वाटतं तिथं जाणार आहे. तिथं काय काय भेटते आपल्याला पाहू आपण. हे पहा इथं स्थानिक गावकरीसुद्धा आहेत. तर मित्रांनो, इथं खूप मोठ्या पातेल्यामध्ये खिचडी वाटताना दिसते आणि त्या खिचडीवर एक एक लाडू दिला जातोय, राजगिरा लाडू. तर हे पहा म्हणजे हे 2 टोप ठेवलेत आणि इथं हे स्थानिक गावकरी एक डिश म्हणजे जी प्लेट विकत भेटते, ती प्लेटभर खिचडी, तिच्यावर एक लाडू असं प्रत्येक माणसाला देतात. कितीही वेळा तुम्ही हे लाभ घेऊ शकता. तर असं हे बघा, इथे ही गर्दी, ही लाईन जे खिचडी घेण्यासाठी आपल्याला इथे दिसते. आणि म्हणजे हे काय भरपूर भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि इथून ही खिचडी घेऊन बाजूला बसून खातात. तर मित्रांनो, हे पहा काही गावकरी हे याच्यावर लक्ष ठेवून आहेत. खिचडी आहे, त्याच्यामध्ये खजूर आहे आणि राजगिरा लाडू आहे. तर सकाळी सकाळी मित्रांनो एवढी गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि इथून जे आहेत तर हे दुकानं आहेत मित्रांनो. इथंसुद्धा अजून पाहिजे अशी गर्दी वाटत नाही. स्टेशनरी, कटलरी जे काही आहे त्यांची दुकानं आहेत आणि थोड्याफार प्रमाणात महिला मंडळींची वर्दळ या ठिकाणी आपल्याला दिसते. तर अशी ही महाशिवरात्री मित्रांनो रतनवाडी या ठिकाणी. इथं बघा हे उसाचं मशीन, इथं जे बांगड्यांवाले ते कसार यांचे दुकानं, इथं लहान मुलांचे खेळणे पाळणे, जे स्टेशनरी, कटलरी, जे साहित्य असं. आणि याच दुकानावर मित्रांनो काही ठिकाणी लहान मुलांची तर काही ठिकाणी महिलांची गर्दी झालेली दिसते. बाकी इतर तर अजून काही गर्दी वाटत नाही आहे.
तर अशी ही शिवरात्री मित्रांनो रत्तनवाडी या ठिकाणी सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी भरते आणि इथं या महादेवाच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त लांबून येतात. तर तुमचाही मित्रांनो कधी योग आलास तर तुम्ही या रत्तनवाडीच्या अमृतेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी तुम्ही येऊ शकता. तर याच्यासाठी तुम्हाला भंडारदऱ्याला यायचे, भंडारदऱ्यावरून रत्तनगड किंवा अमृतेश्वर या ठिकाणी जायचे. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये जरूर कळवा. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो. नमस्कार.